तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। सद्यस्थितीला नाशिकमध्ये पावसानं विश्रांती घेतलेली असली तरी नाशिकच्या गंगापूर धरणामध्ये आता नाशिककरांना वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध झालेला आहे आणि त्यामुळे फक्त नाशिकच नाही तर जायकवाडीला देखील आता गंगापूर धरणातनं पाणी पोहोचलेलं आहे। यंदाच्या वर्षी 2 महिने अगोदरच जायकवाडीला नाशिकचं पाणी पोहोचलेलं आहे। नाशिकमधून आत्तापर्यंत जो पाणीचा विसर्ग करण्यात आला त्यापैकी 5 TMC पाणी आता जायकवाडी धरणात पोहोचलेलं आहे। नाशिकमध्ये यंदा 24 दिवसात दुप्पट पाऊस झाल्याची माहिती जी आहे ती आता समोर आलेली आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत नाशिक जिल्ह्यातल्या धरण साठ्यामध्ये जवळपास 41% अधिक वाढ झाल्याचं देखील बघायला मिळालं आहे। त्यामुळे खास करून नाशिकला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात आता 60% पाणीसाठा उपलब्ध झालेला आहे। राज्यातील पाण्याची आणि पावसाची सरासरी देखील गेल्या वर्षीच्या तुलनेत 4% वाढलेली आहे आणि त्यामुळे आता नाशिकचा पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे। तर दुसरीकडे जायकवाडीला देखील 5 TMC एवढं पाणी आता पोहोचलेलं आहे। नाशिकच्या गंगापूर धरणातनं सध्या 4700 क्युसेसनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। पावसानं विश्रांती घेतलेली आहे, मात्र जर पुढच्या काही दिवसात पावसानं जोर वाढवला तर निश्चितपणे गंगापूर धरणातनं आणखी पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो। सध्या मात्र नाशिककरांना एक दिलासादायक बाब जी दिसतीये ती म्हणजे पाण्याचा प्रश्न हा वर्षभराचा निकाली लागल्याचं सध्या नाशिकमध्ये बघायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजा अधिकारी TV9 मराठी। तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।